अरे आमदार कोण आहे? पण छायाताई मस्केला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. कुठे राजेश विटेकर आलाय भेटायला? आला का आमदार? कोण आहे त्याला आमदार? अरे आमदार कोण आहे? मग काय विचारतो मी? लोकप्रतिनिधी या बिचाऱ्या लेकीच्या डोक्यावर हात ठेवायला वाटत नाही. खासदार त्याला येत नाही. एवढी असंवेदनशीलता एक दलित महिला क्रूरपणे संपवली आणि तो आमदार इथं भेटायला येत नाही. हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय बघावं लागेल आम्हाला. जर गाव कुसात उमरी सारख्या ठिकाणी आमच्या समाजाला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल आणि निरापराध आमच्या आईला मारून टाकलं जात असेल तर मग पॅन्थर म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागेल. हे सगळ्यांना इशारा आहे माझा इथून की नाटकं थांबवा. नाही तर जर आम्ही हात धुवून मागे लागलो तर त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होईल, लक्षात ठेवा. आज एक निरापराध आमची आई का मारली काहीच गांभीर्य नाहीये. ती केस कशी दाबता येईल हाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही याचं राज्यव्यापी आंदोलन छेडणार. जस्टिस फॉर छाया मस्के अशा पद्धतीने आम्ही एक आधुनिक आणि रस्त्यावरचा लढा सुद्धा लढणार. त्याच्यामुळे आमची आज मागणी आहे. मी DYSPना बोललोय, इथल्या APIला बोललोय. त्यांनी त्या ठिकाणी भूमिका लवकर जाहीर करतील. माझी अपेक्षा आहे आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजेत. अन्यथा आम्ही परभणीमध्ये आणि राज्यामध्ये मोर्चा काढून याचं उत्तर देणार. आमची मागणी आहे की जे जे बौद्ध वस्तीवर आलते त्यांचीही चौकशी व्हावी. जे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतायत ते कोणी असो त्यांचीही चौकशी व्हावी. या परिसरामध्ये अवैध धंद्याचे किंगमेकर कोण आहेत त्यांचीही चौकशी व्हावी. हे अवैध धंदे येतात कुठून? ह्या सगळ्या वस्त्या नासवतात कुठून? हे काय हे जे काय पोरं सध्या सगळीकडे तुम्ही बघताय त्यांना आणतंय कोण, देतंय कोण? हे रोखण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती जबाबदारी सुद्धा आम्ही निश्चित करणार आणि याच्यामध्ये आधुनिक तपास करून आरोपी अटक झाला पाहिजे. समाज कल्याण आयुक्तांना त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्ताला बोललोय, ते इथं भेटतील. त्यांनी समाज कल्याणची तात्काळ मदत त्यांना देण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. या कुटुंबाला 25 लाखाची मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या असणाऱ्या लेकराला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. इथं त्या माऊलीचा या ठिकाणी पती बसलेत, भाऊ बसला, आपलं 2 मुलं बसलेत, मुलगी बसली, जमीन नाही, कुठंतरी पसाभर तुकडा आहे. आज त्या माऊलीशिवाय हे घर चालू शकत नाही. ती गेल्यामुळं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्या मुलाला शिकून, 2 लेकराला शिकून, या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या लेकराला सेफ ठेवून शिकवील, मोठं करील, एक डोळ्यात स्वप्न बघणारी रमाईची लेक हिरावून घेताना यांना लाज वाटली नाही. दुर्दैव आहे की असे निर्दयी